मंडळी हसताना हसायलाच पाहिजे असं म्हणत निलेश साबळे चला हवा येऊ द्या या कार्यक्रमाच्या माध्यमातून घराघरात लोकप्रिय झाला. तर चला हवा येऊ द्या या लोकप्रिय कार्यक्रमाने काही दिवसापूर्वीच प्रेक्षकांचा निरोप घेतला. यानंतर निलेश साबळे आणि चला हवा येऊ द्या या कार्यक्रमातील काही कलाकार मिळून कलर्स मराठीवर हसताना हसायलाच पाहिजे या नव्या कोऱ्या कार्यक्रमात प्रेक्षकांच्या भेटीला आले आहेत. तर मध्यंतरीच्या काही काळामध्ये चला हवा येऊ द्या आणि निलेश साबळे याच्यावर नेटकऱ्यांनी टीका केली होती की तू कपिल शर्मा शोची कॉपी केलीस. आता त्याने या टीकेवर उत्तर दिलं आहे. तर एका मुलाखतीत निलेशने आपण द कपिल शर्मा शोची कॉपी केल्याचं मान्य केलं. या मुलाखतीत तो बोलताना होय मी द कपिल शर्मा शोची कॉपी केली आहे. चांगल्याची कॉपी करायला काय वाईट आहे, कारण मी असं नाही म्हणणार की मला हे झाडाखाली बसून सुचलं. मी हे कधीच म्हणणार नाही. हे कपिलनंच केलं होतं तेव्हा ते मला करावंसं वाटलं. लय भारी या रितेश देशमुखच्या चित्रपटाच्या वेळी त्याने मला सांगितलं होतं की पूर्ण वेळ सिनेमाचं प्रमोशन तू करू शकतो का. ते रियालिटी शोमध्ये प्रमोशन करायला जात होते पण त्यात थोडंसंच प्रमोशन केलं जायचं. त्यामुळे तुम्ही असा शो सुरू करू शकता का असं त्यांनी आम्हाला सुचवलं होतं. तर पुढे निलेश असंही म्हणाला, त्यातूनच ही कल्पना डोक्यात आली. गेल्या 10 वर्षात मराठी नाटकाला, सिनेमाला या शोचा खरंच खूप मोठा फायदा झाला. मोठ्या लोकांनी आम्हाला फायदा झाला असल्याचं सांगितलंसुद्धा आहे. त्यातूनच जर मराठी इंडस्ट्रीला फायदा होत असेल आणि मराठी इंडस्ट्री मोठी होत असेल आणि जर यातून काहीतरी चांगलं घडत असेल तर मी ते केलंच पाहिजे. त्यामुळेच द कपिल शर्मा शोचा फॉर्मॅट मला खूपच आवडला होता. लोकांना घेऊन जोक्स करायचे, त्यांना न दुखावता त्यांची थोडी गंमत करावी, तो एक चटपटीतपणा असायला हवा. त्यामुळे ही संकल्पना घेऊन शो सुरू करण्याचा निर्णय घेतला होता. आणि मी हे स्पष्टपणे मान्य करतो की चला हवा येऊ द्या हा कार्यक्रम द कपिल शर्मा शोची कॉपी होती. सध्या निलेश साबळे हा नव्या टीमसोबत कलर्स मराठीवर हसताना हसायलाच पाहिजे या नव्या कोऱ्या कार्यक्रमातून प्रेक्षकांचं भरभरून मनोरंजन करत आहे. तर याविषयी तुम्हाला काय सांगायचं हे कमेंट्स करून नक्की सांगा. मनोरंजन क्षेत्रातील अशाच फिल्मी अपडेट्स जाणून घेण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब आणि फॉलो करायला विसरू नका.